एक मोठी बातमी समोर येते। पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजे NIA पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल दोघांना अटक करण्यात आली आहे। पहलगाम मधील बटकोट येथील परवेज अहमद जोथर आणि पहलगाम मधील हिल पार्क येथील बशीर अहमद जोथर यांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या 3 सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे आणि ते लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेसोबत संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी देखील केली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत जोडले गेलेत। खरं तर पहलगामच्या हल्ल्यासंदर्भातली महत्त्वाची माहिती मिळाल्याचं म्हणावं लागेल। काय अधिकचे अपडेट आहे? पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला 2 महिने पूर्ण झालेले असताना NIAनं खूप मोठी कारवाई केली। आता खूप मोठं घबाड लागलेलं आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणतात। कारण NIAने ज्या दहशतवाद्यांनी जात विचारून धर्म विचारून त्या ठिकाणी गोळ्या झाडलेल्या होत्या अशा दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना पहलगाम मधील पटकोट इथून जे आहे अति NIAने बघायला मिळते। अहमद जोथर आणि अहमद जोथर त्यांनी जे पहलगाम मध्ये त्या जे दहशतवादी होते त्यांना आश्रय दिली होती जी माहिती समोर आली आहे। त्या दोघंही लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटना आहे त्यांना प्रतिबंध केला त्या संघटनेची संबंध असल्याची देखील माहिती समोर आली आहे। तर 3 तास अगोदरपासून हे दोघं त्या ठिकाणी या दोघांनी केला होता अशी माहिती आता तपासात समोर आलेली आहे। NIAनं आता अटक केलेली आहे। पुढचा तपास NIA करत आहे। तपासामध्ये नेमकी कुठले धागेदोरे हातात लागतात काय काय गोष्टी NIAच्या तपासात समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण पहिली कडी ही खूप महत्त्वाची आहे। ती कडी त्या कडीच्या 2 सहकाऱ्यांना अटक करण्यात यश आल्याचं आपल्याला नक्कीच या तपासाच्या आधारे इतर अनेक धागेदोरे हाती लागतील अशी आशा व्यक्त करूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती।